मंडळी, देवदत्त मोरे DMF यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज सेमीफायनल 1मध्ये सुंदर अशी लढत झाली बघू शकताय. आदत सचिन आणि लक्ष पळाले त्याच्याबरोबर मोठ्या चिन्ह देखील या सेमीमध्ये सुंदर अशा पद्धतीची मैत्रीपूर्ण लढत झाली मित्रांनो. या आदत वासरांनी यामध्ये विजय प्राप्त केलेला आहे. तो लक्षाचे मालक आपल्या समोर आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. एवढ्या मोठ्या मैदानात एक धाडसी निर्णय घेतला आज. आदत वासरांची जोडी पळवायची, तो कसा निर्णय घेतला का? हिंद केसरी व्हायचं होतं म्हणून तो निर्णय घेतलेला. आदतला बैल मिळत नव्हता पण आदतचं नियोजन केलं. तुमचा जरा परिचय द्या प्रेक्षकांना. नाव काय आपलं? माझं नाव नवनाथ जगदाळे, वलकड राहणार. माझा व्यवसाय आंबेगावमध्ये श्रीनाथ ज्वेलर्स नावाने. एक प्रकारे कशा पद्धतीने आज जोडी पाहिली, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली? प्रेक्षक नियोजन सगळं आमचं हे करतात पाटील. ह्यांचं सगळं जे काय नियोजन आहेत, जे काय सार्थक आहेत ते त्यांचंच आहे. पाटील दुपारी इथे कोण मेंबर्स नव्हते एवढे तुमचे. पाटलांचा एक व्हिडिओ टाकला, चारत होते त्याला, वाडा चारत होते, व्हायरल झालाय आता. अजून सुद्धा त्याला स्वतः ते घास भरवत बसतात. इथंच नाही, घरी गोट्यात म्हणलं तरी ते घास स्वतःच भरवतात. आणि एक प्रकारे मोठं मैदान आहे आणि आज इच्छा पूर्ण केली तुमची म्हणावं लागेल. इच्छा त्यानं म्हणजे 2.5 वर्षाची इच्छा माझी पूर्ण आज केली. का 2.5 वर्षभर म्हणजे काय या क्षेत्रात 2.5 वर्ष मैदान खेळलो पण म्हणावं असं वस्तू लागली नाही. अच्छा, आज ती वस्तू त्या मानानं चांगली लागली. त्याच्या हिशोबानं सगळं घडत गेलं. कुठून घेतलाय याला वगैरे कसं? औंढीमधून घेतलाय सगळं त्यांनी, म्हणजे ह्यांनीच घेतलेलं आहे. आतापर्यंत म्हणजे 3 गुलाल झाले तरी मी बघायला गेलो नव्हतो. त्यांनी घेतला, त्यांच्या हिशोबानं पळवते, आपल्याला गुलाल झाला बस झालं एवढंच होतं. सेमीफायनल 1 मध्ये जी लढत झाली त्याविषयी काय सांगाल? नाही, लढत सगळीच बैल चांगली पळतात. त्यात आपलं चांगलं पळलं एवढंच समाधान आहे. दुसऱ्या बैलाबद्दल आता म्हणजे ते टॉपचे आहेत, बाकीचं काय बोलू शकत नाही आपण. सचिन विषय काय सांगाल? कारण तो पण सीझनला चांगला आता सध्या तो पण टॉपलाच पळतोय. मग ते नियोजन त्या पद्धतीनं घातलं की ओपनच्या मैदानात खेळाय कोण धाडस करत नाही आदत घेऊन. ते धाडस त्यांनी पण केलं ना आम्ही पण केलं. शाहिदबाईंचा आत्ताच कॉल झाला, जस्ट फोनवर. ते आले नाहीत आज मैदानामध्ये पण खुश होते एकदम. त्यांचा कॉल वगैरे झाला का नाही दादांचा? नाही, तेवढं म्हणजे कॉन्टॅक्ट मी जास्त नाही. हे सगळं नियोजन करतात ते पाटलाकडे सगळं कॉल असतात. मी फक्त बघायला येतो, जास्त नियोजन माझ्या नसते. आणि हे माझे मित्र, या दोघाकडे जास्त करून नियोजन राहतं. डॉक्टरकडे. तुम्ही आंबेगावलाच असता? हा, आंबेगावला व्यवसाय आहे. एक जवळच मैदान म्हणावं. हो हो. पाटील, काय आनंद आहे आज? आनंद म्हणजे काय, त्यांना आज सार्थकी लावलं. म्हणजे या लहान वयात म्हणजे त्याच्याकडनं जेवढी मला अपेक्षा नव्हती त्याने ती सगळी अपेक्षा पूर्ण केली आज. आणि याचं श्रेय माझे मित्र आनंद बाळा डॉक्टर आहेत. आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला, दोन्ही आदत पळवायचा. तर ते मला म्हणले असं एक आदत ह्या गोष्टीला नियोजन करतानाच मला थोडं हे होत होतं की आदत कशी पळणार, ओपनच्या बैलासनी विचारू. पण त्यांच्या नियोजनानं सगळं झालं. इच्छा तर होतीच हिंद केसरी व्हायची, ते आज झालं. एक मोठी जबाबदारी कशा पद्धतीने बघताय? कारण मी कधी नाही ती मोठी लहान जबाबदारी नाही. कसं आहे, आपला विश्वास आपल्या बैलावर पाहिजे, ते नाही करू. आणि महत्वाची गोष्ट कशी आहे की काल्याचे संभाबा म्हणून गेल्यात आणि बोलल्यात सुद्धा ते की बैला संघ आपण बैल झालो की नक्की बैल घडतो. वरून तसं आपण म्हणजे त्याला कंटिन्यू गोट्यातच असतात ते. 24 तास गोट्यात मी नाही, मुलगा नाही, प्रथमेश त्यांचा मुलगा कंटिन्यूच असतात असतो. तू काय गोट्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन असते? नाही, आता आम्ही इकडे आहे, घरात एक बारका खोंड आहे. तर आई घरात गोट्यात असणार, घरी जाणार नाही. बैल हा घरीच असतो, ती घरी जाणार नाही. बैल आता रात्री 2 वाजे घरी जायला, ती 2 वाजेपर्यंत गोट्यातच बसणार बैल असतो पर्यंत. कितवं गुलाल आहे आता इथे? बोलाल तसं मला 3 माझ्या मते 3 1 नंबर नाही, 1 नंबरचे 3 झालेत आणि बाकीचे असे 5-6. पहिला हिंद केसरीचा पहिला बोलायला. आणि शक्यतो मला ओळखी मैदानी दार्जी नाहीच, त्यामुळे मी ही रिक्स आज घेतली दोन्ही आदत. गाडी तर आता सुंदर पळाली, दोन्ही पण आदत होते. गाडी ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर बांबवड्याचा. तो बऱ्यापैकी आपल्या सगळ्याच गाड्याला आपण तो सांगतो. म्हणजे माझी गाडी शक्यतो माझ्या लक्षाची गाडी भैयालाच बसवतो, कारण नामांकित बरे ड्रायव्हर इच्छुक होते. म्हणजे पैऱ्या करायचे ड्रायव्हर पहिल्यापासून आपला शक्यतो पैऱ्या करायला सांगतो. शक्यतो माझा ड्रायव्हरच मला पडत्या काळात ज्यावेळेस आदत पळवण्याचा निर्णय केला, जेव्हा गटपास गटपास झाला होता त्यावेळेस वाटलं होतं की कुठं बाबा आज काहीतरी करून दाखवते. नाही, गट काढल्यावर अशा माझी म्हणजे वाटली होती, म्हणजे तशी
सकाळीच मी यांना बोललो होतो की आज रिक्स घेतल्या बघूया कितपत साध्य होत्या. पण गेट काढल्यानंतर मला फुल कॉन्फिडन्स होता की माझी गाडी 100% फायनलला राहणार. काही जण म्हणले मला की आम्हाला नाही वाटत ही गाडी पळेल. बर त्यांना म्हणलं मी तुम्हाला संध्याकाळी फोन करेन. बरोबर आहे. आता कुठंतरी त्यानं साध्य करून दाखवलं आणि तुमच्या प्रश्नाला त्यानंच उत्तर दिलं. तुम्हाला द्यायची गरज नाही. उत्तर तोच देतो. बैल मला कधी म्हणजे मोठ्या मैदानात तर नाराज नाही करत कधी. लक्षामध्ये श्रीनाथ केसरीला 6 नंबर म्हणजे एवढे मोठे मैदान तिथे पण 6 नंबर केले. होय. फॉर्च्युनरच्या कुठंतरी असं म्हणावं लागलं की मोठ्या मैदानाचा वस्ताद म्हणून तो आता पुढे निघाला. सगळ्याची साथ मिळाली तर मोठा वस्ताद होणारच. दादा नंबर देऊन ठेवा तुमचं, म्हणजे जे कोण नियोजन करते म्हणजे बरोबर कॉन्टॅक्ट करू शकता. संपूर्ण टीमचं अभिनंदन तुमचं आणि नक्कीच आज एक अप्रतिम जोडी पाहिली आणि सर्व प्रेक्षकांची मन आज 100% जिंकली आज या जोडी. आणि मी आणखीन एक सांगेन शेटजींच्या बद्दल की मला लक्षाला शेटजी कुठंच कमी पडत नाहीत. त्यामुळे किती मोठं मैदान असलं तर मेन लक्ष शेटजींना कुठंच कमी पडणार नाही. हे मी सगळ्यांचं देखत शेटजींना सांगतो. नाही नाही चालेल धन्यवाद. आजच तुला दिवस आहे म्हणलं 100% म्हणलं आज तू काही ना काहीतरी करून दाखवणार आणि त्यांनी साध्य केलं. मालकांचं पण अभिनंदन, सगळ्या नियोजकांचं पण अभिनंदन. बरीच प्रेक्षकांच्या कमेंटद्वारे कमेंट झाली की बकासूर आज का पाहिजे. ते माझे एक मामांनी मुलाखत दिली होती की मथुर आणि बकासूर एका सेमीमध्ये लागल्यावर पळणार नाही. बैलाचे पण पाहायला थोडी काहीतरी दुखापत झाली, त्याच्यामुळे मामांनी निर्णय घेतला की लोक पळायला म्हणून. म्हणजे माग निर्णय घेतला. हां, मागं पण निर्णय घेतला होता आणि आज पण काहीतरी पाहायला थोडं लागलं होतं, गट पळून आले. त्याच्यामुळे मामांनी निर्णय घेतला. चालेल. आता भवितव्य कसं बघते लक्षात काय आता त्याने आत्ताची तेच त्याला काय नाही. मला तर वाटतं त्याने अख्खं वरच्या स्वतः म्हणून टाकलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आज सगळ्यांना कळायला लक्षात गाडी तिकडे महाराष्ट्रात. हो आल्या म्हणजे 100% आता त्यांना अनुभव आला असेल. मी काय बोलण्यात काही गरज नाही. आणि मी स्वतः श्रीनाथ केसरीला पण तसंच झालं होतं. आमच्या साईडला मथुर बांधला होता. आम्ही एकतर लांब लांब काय पळतो, वासरू थोडं इद्र आहे, म्हणजे माणूस जरी गेला तर तो म्हणजे बसत नाही, उभा राहत नाही, त्रास देतो. त्याच्या हिशोबाने आम्ही लांब लांब जाऊन थांबतो. आता सध्या लांबच थांबतो. त्यावेळेस पण तसं झालं, पण आमचं नशीब की मथुरच त्यावेळेस आला तिथं. दरदारीनं किंवा त्यांचं लक सगळ्यांचं साथ आहे, त्याच्यामुळे घडत काय म्हणजे श्रीनाथ केसरीला मथुर आशीर्वाद लागलेला, आज कोणाचा आशीर्वाद आज बकासूरचा. चालेल दादा, शुभेच्छा. आणि असंच आम्हाला काही